नमस्कार मंडळी, कशा आहात? बरे आहेत ना? हरिओम, जय श्रीराम, जय शिवराय. तर आज आपण आलो आहोत बोडणकरीण देवीमध्ये. पाष्टईच्या देवीचा अभिषेक सुरू आहे. तर चला तर मग आपण बघूयात. पाष्टईतल्या बायकांनी, पोरींनी खूप छान अशी रांगोळी काढली आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा आहे बोडणकरीण देवीमध्ये जाण्याचा रस्ता. इकडे खूप सारी माणसं जमली आहेत, तुम्ही बघू शकता. गावातली माणसं, पाष्टईतली माणसं, सर्व मान्यवर जमले आहेत. हा आहे बोडणकरीण देवीचा गाभारा आणि बाजूलाच अभिषेक सुरू आहे. हे बघा, तिन्ही मूर्त्यांचा अभिषेक सुरू आहे इथे. आणि बाजूलाच भटजीबुवा मंत्र बोलतायत. पूजा केलेली आहे, अभिषेक सुरू आहे. इथे लहान मुलं, मोठी माणसं, लहान मुलं सुद्धा बसलेत. बाजूलाच विहीर आहे बोडणकरीण देवीची. इकडे सर्व माणसं आहेत आणि इथे साईडलाच प्रसाद वाटण्याची तयारी चालू आहे बायकांची. जे पाया पडून येतात त्यांना प्रसाद देतात बायका. आजी आहे, मोठ्या मोठ्या मुली आहेत. आपली ताती आहे जी पूजा करत आहे बोडणकरीण देवीची, आपली कॅमेरामॅन. बोडणकरीण देवीचा गाभारा. इकडे पूजा. आपले बाबा सुद्धा आले आहेत इथे पाया पडायला. देवीच्या पाया पडायला बाबा सुद्धा आलेले आहेत. आता बाबा इथे त्यांचा श्लोक म्हणतायत. आणि आता आपण बाहेर गाभाऱ्याच्या बाहेर जाऊयात आणि बघूयात. हे भटजीबुवा इथे मंत्र बोलतायत आणि आम्ही देवीचा प्रसाद घेऊन बाहेर आलो आहोत. किती छान घरी बनवलेला आहे प्रसाद आहे शिरा. रांगोळी पण बघा कशी काढली आहे. मी प्रसाद घेऊन जाते आता घरी. आता इथे आईनी शेण सारवले आणि मी रांगोळी काढली आहे पाटाची. आणि वरती आम्ही पाट ठेवला आहे. आता थोड्या वेळातच देवीची मिरवणूक येईल. आणि मग आपण पाहू देवी पालखीमध्ये खूप छान तिला सजवतील वगैरे. आणि हे बघा, देवी आलेली आहे. इथे पहिले लेझिम खेळत आहेत बायका. आणि जी ड्रेस घालून ती माझी मावशी आणि तिच्या बाजूलाच माझी ताती आजी गेली आहे. ताती आजी जशी लेझिम खेळायचा आवाज आला तशीच गेली पळत मावशीसोबत लेझिम खेळायला. तिला खूप मजा वाटते लेझिम खेळताना. आणि सगळ्या बायका आहेत, पोरं आहेत, आजी आहेत, काका आहेत, आजोबा आहेत. सगळे खूप एकदम आनंदाने लेझिम खेळत आहेत. बघू शकता तुम्ही. त्या आजोबा चौरंग घेऊन सुद्धा लेझिम खेळत आहेत. माझी मावशी आहे, माझी ताती आजी लेझिम खेळत आहेत. हे बघा, इथे लेझिम घेऊन एका ह्याच्यामध्ये बास्केटमध्ये लेझिम घेऊन ते लोक जात आहेत, काका ते. आणि ही बघा आपली देवी आली आहे. तिन्ही देवींना खूप छान सजवली आहे. वेणी आहे, फुलं आहेत. आणि आता आई आपली पूजा करत आहे. नारळसुद्धा ठेवलेला आहे. ताती आजी सुद्धा पूजा करेल. आता भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद.